त्यांची जयंती, त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या पंडित विष्णू दिगंबर पलुसकर शिक्षण संस्थेची प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली। आता 31 ऑक्टोबर 1875 सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आणि 15 डिसेंबर 1950 ला त्यांचं देहावसान झालं। स्वातंत्र्याच्या इतिहासाची पानं जर आपण उलगडून पाहिली तर त्यात काही ठराविक असे महापुरुष होते, त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव आदरानं घेतलं जाईल असं हे व्यक्तिमत्व। लहानपणापासूनच अतिशय कणखर वृत्ती, खरं तेच माझं आहे, खोट्याला त्यांनी कधीही खरं म्हटलं नाही। 1942 चा लढा आणि या महापुरुषांचं बलिदान, त्याग हा अनन्यसाधारण असा आहे। तुमचं आमचं सौभाग्य आहे की आपण स्वातंत्र्यामध्ये जन्मलो। इंग्रज लाठीमार करताना आपल्याला दिसून येतात। असंख्य लाखो असे देशभक्त क्रांतिकारक ज्यांची नावं इतिहासाला सुद्धा अजून माहीत नाही, त्यांनी आपल्या देशासाठी प्राणाचं बलिदान दिलेलं आहे। तेजस प्राणाचं बलिदान याच्याहून काही मोठं नाही, पण त्यावेळेला तसा तो काळ होता आणि म्हणून असंख्य लाखो लोकांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली होती। 15 ऑगस्ट 1947 भारत माता इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाली। आपल्या भारतीयांचं सरकार अस्तित्वात आलं आणि मग ज्यावेळेला केंद्रीय मंत्रिमंडळ तयार झालं त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांना महत्वाचं खातं दिलं गेलं। ते खातं होतं गृहमंत्रीपद। आता आपल्या स्वतंत्र भारतापुढे 3 महत्वाचे प्रश्न होते। आपला भारत झाला स्वतंत्र तो कसा? भारताची 2 शक्ल इंग्रजांनी केली, एक पाकिस्तान वेगळा झाला, दुसरा भारत। पाकिस्तानवाल्यांनी काय केलं? पाकिस्तान व्याप्त प्रदेशामध्ये जे हिंदू होते त्या हिंदूंना आपल्या देशामध्ये थांबायला त्यांनी मनाई केली। त्यांनी सांगितलं चाल तेव्हा तुमच्या देशामध्ये, आपल्या हातामध्ये जेवढं मावेल, आपल्याला जेवढं वाहून नेता येईल तेवढीच साधन संपत्ती आपल्या भारतीयांनी आणली। बाकी सगळी जी काय त्यांची इस्टेट असेल, जमीन जुमला मालमत्ता सगळं त्यांनी तिथं सोडले आणि लाखो लोकांमध्ये विलीन व्हा त्या विनंतीला मान देऊन बहुतांश संस्थानं स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली। परंतु राहता राहिली होती 3 संस्थानं, जम्मू काश्मीरचं संस्थान, हैदराबादचं संस्थान आणि गुजरातमधील सौराष्ट्राचं संस्थान। काही केल्याना ती स्वतंत्र भारतामध्ये यायला तयार नव्हती। राजा हरिसिंग तर याच्यासाठी कणखर अशा पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित होतं। त्यावेळेला गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल। त्यांनी पोलीस कारवाई केली, प्रसंगी आर्मीला बोलवलं, बिनशर्त ही संस्थानं आपल्या भारतामध्ये विलीन झाली आणि एकसंघ भारत आपला निर्माण झाला। तेव्हा लोकांच्या मुखामध्ये हे गीत सहज कळायला लागलं। त्याचं कारण असं होतं की रवींद्रनाथ टागोर यांनी त्या गीताला चाल लावली बंगालीमध्ये आणि ती चाल इतकी लोकप्रिय झाली की सामान्य माणसांच्या मुखामध्ये सुद्धा हे गीत बसलं। आता जसे आपण प्रार्थना वगैरे म्हणतो तशी तिथली मुलं वगैरे शाळेमध्ये हे गीत म्हणायला लागले। आणि आश्चर्य असं की जेव्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला त्यावेळी जसं आपल्याला एक मंत्र लागतो, स्फूर्ती मंत्र पाहिजे असतो। मराठ्यांचा स्फूर्ती मंत्र कोणता आहे? शिवरायांचा कोण सांगते? युद्धावर जायचंय, पहिली चाल करायची आहे, जोश पाहिजे, द्वेष पाहिजे। कुठली गोष्ट आपण मराठ्या लढायला सुरुवात करत होती कोणाला माहिती? बघा, शिवरामी सरदार आम्हाला,
स्वीट सरदार बोला की जरा. हा? अरे सरदार इकडे मोवळ्या बोला जरा. हिरकणी कुठं आहे हिरकणी आमच्या इथे? हा? हर हर महादेव. कुठली घोषणा होती? कोगळ्याचा सर्वच बोलके का सरदार आपण. हा? तर लक्षात घ्या, हर हर महादेव ही जशी घोषणा होती तशी स्वातंत्र्य दलाने एक घोषणा तयार केली ती होती वंदे म्हणा पुढं मातरम. वंदे वंदे तरी वंदे मातरम घोषणा सुरू झाली आणि संपूर्ण देशभर जसं रवींद्रनाथ टागोरांचं जनगणमन हे राष्ट्रगीत ठरलं तसं वंदे मातरमला 1950 साली भारत सरकारनं राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला. आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं आजचं हे गीत आहे वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत म्हणून ते स्वीकृती केली गेली. तो दिवस तो त्यांचं स्मरण म्हणून हा आठवडा आपण वंदे मातरम सप्ताह म्हणून साजरा करतो. ते सुरुवात आज होते, त्याची सांगता 7 नोव्हेंबरला. तर या कालावधी दरम्यान आपण अनेक स्पर्धा घेणार आहोत.